जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एका घटकाचे नियुक्ती आदेश जाहीर झालेला विद्यार्थी मित्रांनो। आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती पडेल की नेमकं तुम्हाला पेमेंट किती मिळते, महागाई भत्ता कसा असतो आणि यस कोणत्यानुसार तुम्हाला पेमेंट मिळते, सर्व काही याच्यामध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे। काही विद्यार्थ्यांना माहिती नसतं की नेमकं आपल्याला पोलीस झाल्यानंतर नेमकं पेमेंट किती मिळतं ते सुद्धा यामध्ये दिलेलं आहे आणि आपण त्यासाठी हा व्हिडिओ आणलेला आहे। तर बघा, महाराष्ट्र राज्य पोलीस अधीक्षक वाशिम आस्थापने व पोलीस शिपाई यांची रिक्त पदे भरण्याकरिता महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 तरतुदीनुसार पोलीस शिपाई गट क और आजपत्री। तर बघा, पोलीस शिपाई हे पद कशामध्ये येतं? गट क मध्ये येतं, ठीक आहे। पदाची पोलीस भरती 2022-23ची प्रक्रिया राबविण्यात आली आहे। पोलीस शिपाई 22-23 मध्ये पोलीस शिपाई पदावर निवड झालेल्या खालील नमूद उमेदवार चरित्र पडताळणीकरिता वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरल्याने त्यांच्या नावासमोर दर्शवलेल्या प्रवर्गामध्ये महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम 2019 अन्वये वेतन मॅट्रिक्स मधील वेतन स्तर S7, तर पोलीस शिपायाला S7 नुसार पेमेंट मिळतं आणि 21,700 ते 69,100च्या दरम्यान तुम्हाला, म्हणजे 21,700 ते 69,100च्या दरम्यान तुम्हाला पेमेंट मिळणार आहे। म्हणजे यामध्ये तुम्हाला पेमेंट मिळणार आहे, ठीक आहे। तर बघा, अधिक विशेष वेतन ₹750 सुद्धा त्यात प्लस होते, ठीक आहे। आणि महागाई भत्ता लागू असलेले सर्व भत्तेसुद्धा मिळतात त्यामध्ये, ठीक आहे। मध्ये पोलीस शिपाईपदी मुंबई पोलीस अधिनियम 1951, महाराष्ट्र पोलीस नियमावली 1999 भाग 1 प्रशासनामधील नियम 33 मध्ये असलेल्या अधिकारानुसार निव्वळ अस्थायी स्वरूपात खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून पोलीस शिपाई पदावर नियुक्ती देण्यात येत आहे, ठीक आहे। तर 4 उमेदवारांना नियुक्ती दिलेली आहे आणि त्यांच्यासमोर सुद्धा तुमचं वेतन दिलेलं आहे बघा, ठीक आहे। तर सर्व जे भावी पोलीस आहे त्यांनासुद्धा हा दिवस नक्कीच पाहायला मिळणार आहे। तर त्यासाठीच हा व्हिडिओ बनवला की नेमकं तुम्हाला पेमेंट किती मिळते। तर विद्यार्थी मित्रांनो, या पेमेंटसाठी तरी दिवस रात्र एक करून ग्राउंड करा आणि लेखी करा। लवकरच तुमच्या हातीसुद्धा नियुक्ती आदेशील जॉईनिंग लेटर येईल। धन्यवाद।